नमस्कार. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित डॉक्टर शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरचे BSc ॲग्री चतुर्थ वर्षाचे आम्ही विद्यार्थी आहोत. ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमकरिता आम्ही कारकेल तालुका बारामती या गावामध्ये आहोत. गावामध्ये शेतकरी शेतीसोबतच पशुपालन व्यवसाय देखील करतात. मका पीक हे गावामध्ये जास्त लागवड केले जाते व चारा म्हणून उपयोगास येते. परंतु ह्या पिकावर लष्करी अळीचा आम्हाला जास्त प्रादुर्भाव दिसून आला. त्याकरिता आम्ही गावकरी व शेतकऱ्यांना लष्करी अळीपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी मका पिकामधील एकात्मिक कीड व्यवस्थापन प्रात्यक्षिक घेण्याचे ठरवले. प्रथम प्रात्यक्षिक सादर करण्यासाठी लागणारे साहित्य आम्ही एकत्रित केले. एकात्मिक कीड व्यवस्थापनाविषयी माहिती दर्शवणारे पोस्टर आम्ही तयार केले. उपस्थित शेतकऱ्यांना आम्ही सुरुवातीला मकेतील किडींविषयी माहिती सांगितली, ज्यामध्ये लष्करी अळी जास्त प्रमाणात आढळून येते. मका पिकावरील लष्करी अळ्या आम्ही गोळा केल्या व एका बॉक्समध्ये 7 दिवस ठेवल्या व त्यांना EPN सोल्युशनची ट्रीटमेंट दिली. पहिल्या दिवसाच्या अळीमध्ये असे दिसले की अळीला EPN सोल्युशन ट्रीटमेंटमुळे ब्लॅक मस्कार्डिन हा रोग होतो. त्याचप्रमाणे इतर 6 दिवसांच्या अळ्यांमध्ये देखील फरक दिसून आला. सर्वप्रथम सांस्कृतिक पद्धत दाखवण्यासाठी आम्ही मका पिकाच्या कडेने नेपियर ग्रासची लागवड करून दाखवली. ह्यामागे कारण असे की नेपियर ग्रासवरती मकेवरील लष्करी अळी आकर्षित होते, परंतु नेपियर ग्रासमधून जास्त पोषण न मिळाल्याने अळीची वाढ होत नाही व ती मरून जाते. तसेच मकेमध्ये चवळी हे आंतरपीक घेतल्यास अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होते. तांत्रिक पद्धतीमध्ये मका पिकामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कामगंध सापळे लावावे. कामगंध सापळ्यांमध्ये स्पोडोल्यूरचा वापर केला जातो. ल्यूरमुळे लष्करी अळीचे नर पतंग त्याकडे आकर्षित होतात व त्या सापळ्यामध्ये अडकतात. त्याचप्रमाणे पक्षी थांबे तयार करून शेतामध्ये लावावे. ह्यामुळे पक्षी त्यावरती बसतात व अळ्यांना खातात. 5 पक्षी थांबे प्रति एकर लावावे. रासायनिक पद्धतीमध्ये विषारी आमिष तयार करून तो मकेच्या पोग्यामध्ये टाकावा. तो तयार करण्यासाठी गव्हाचा कोंडा, गूळ व इमामेक्टिन बेन्झोएटचे द्रावण तयार करून या सर्व मिश्रणाच्या गोळ्या कराव्यात. ह्यामुळे लष्करी अळी त्या गोळ्यांना खाते व इमामेक्टिन बेन्झोएटमुळे मरून जाते. रासायनिक औषधांचा वापर शेतकरी जास्त प्रमाणात करतो, त्यामुळे मका पिकामध्ये केमिकलचे घटक तसेच राहतात व चाऱ्याद्वारे दुग्ध प्राण्यांच्या शरीरात जातात. ह्यामुळे प्राण्यांचे आरोग्य, दुधाची गुणवत्ता इत्यादी खराब होते. मातीतील सेंद्रिय कर्ब देखील कमी होतो. त्याकरिता रासायनिक औषधांची फवारणी जास्त प्रमाणावरती करू नये किंवा टाळावी. फवारणीकरिता EPN सोल्युशनचा वापर देखील आपण करू शकतो. EPN देखील लष्करी अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मदत करते. हे एक जैविक कीटकनाशक आहे व त्याचा गाईच्या दुधावरती जास्त परिणाम होत नाही. फवारणीकरिता 1 किलोग्रॅम EPN प्रति एकरी फवारावे. अशा प्रकारे शेतकऱ्यांना मका पिकामधील एकात्मिक कीड व्यवस्थापनाविषयी माहिती सांगून प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. धन्यवाद.